महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही त्यागातून उभी राहिलेली संघटना. प्राध्यापक मकरंद पाटील. शहाद्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीला डाकिन पीडित महिलांच्या हस्ते उद्घाटन करून सुरुवात. राज्यातील अनेक बुद्धिजीवी शहादा शहरात 3 दिवसीय मुक्कामास दाखल. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र नेसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी स्वतः खूप मोठा त्याग केला. स्वतःचे जीवन समर्पित केले. समाजातून अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी आयुष्य समाज कार्यात लावले. अशा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उल्लेखनीय कार्याची वाटचाल दाभोळकरांच्या नंतर देखील सुरू असल्याने या विवेकी चळवळीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्राध्यापक मकरंद पाटील यांनी कार्यक्रमात सांगितले. समाजातून अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचे कार्य ही समिती करत असून शहादा शहरात सुरू झालेल्या विस्तारित कार्यकारिणीचे उद्घाटन डाकिन ठरवण्यात आलेल्या पीडित महिलांच्या हस्ते करून अंधश्रद्धेला फाटा देण्यात आला आहे. 3 दिवस चालणाऱ्या या कार्यकारिणीच्या बैठकीत अंधश्रद्धेच्या निर्मूलनासाठी वेगवेगळ्या प्रकारची आखणी होणार आहे. यासाठी राज्यभरातून अनेक बुद्धिजीवी शहादा शहरात दाखल झाले आहेत. इंडिया टाइम्स 24 न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट. जेव्हा पुणे विद्यापीठाचे कुलगुरू पाठवलं म्हणून ते आणि अण्णासाहेब यांनी स्वातंत्र्य भेट झालेली असल्यामुळे एका वेळेस किती वर्गांना परवानगी दिली Y-SY-T1 असं आपल्याला एका वर्षाला आधी परवानगी दिली आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी आपण पुढे जात असतो. तर एका वेळेस ती मिळाली आणि त्यानंतर व्यवसायिक शिक्षण इथं 1983 पासून सुरू झालं. जेव्हा महाराष्ट्रात व्यवसायिक शिक्षण प्रायव्हेट कॉलेजपासून सुरू आहे आणि आज अनेक विद्यार्थी ते घरून पूर्ण राज्यभर म्हणा जगभरात काम करत आहेत. तर शिक्षण हे खरं अंधश्रद्धा निर्मूलनासाठी गरजेचे आहे. वाढायचं कारण भय आणि गरिबी या 2 मुख्य गोष्टी मला वाटतं की त्या कारणीभूत असतात की आपल्याकडे घाबरवून की असं तू केल्यामुळे तुझ्यावर हे होत आहे. कुटुंबाला त्या पीडितेला आपण भाग पाडत असतो किंवा गरिबी असली की आपण काही उपचार वगैरे घेऊ शकत नाही आणि मग कुठेतरी बाबांकडे वगैरे आपण विचारात जातो आणि त्यात फसवणूक होते आणि खरं म्हणजे त्याच्यातनं आपलं जे समस्या ते मिळत नाही परंतु परिस्थिती आणि त्यात शिक्षण नाही या गोष्टीमुळे खरं हा भाग आजपर्यंत मागे होता. परंतु आपण आज पाहिलं की जे उद्घाटन झालं ते उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं त्याही पीडित होत्या आणि त्याच्या पीडित